मित्रांनो आपल्याकडे 6 कोंबड्या आहेत. एक कोंबडी मस्त उभारून बसले. आज ती पिल्लं काढणार आहे. बघा तिच्या घरी मी 15 अंडी ठेवल्यात. एकदम परफेक्ट कोंबडी अशी बसलेली असते बघा. एकही अंडा तिथं इकडे तिकडे नाही, सगळी अंडी पोटाखाली घेतली. यासाठी होतो दुसऱ्या कोंबड्या याच्यात येऊन अंडी घालावं नाही. आता हिची अंडी कुठतील आणि त्यांची अंडी कोणती काय समजत नाही आणि त्या कोंबडीला पण डिस्टर्ब होतो. आता याच्यात एक कोंबडी टाकली आपण. तिच्या खाली पण 15 अंडी आहेत. तिला सुद्धा झाकून घेतले. आणि आपल्याकडे आहे कोंबड्या आहे. एक कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत. पिल्लं बघा किती फ्रेश आहेत. एक कोंबडी बघा कुठं अंडी घालायची. ही जागा आहे अंडी घालायला. अगदी साधं आहे. हे बघा इथं बसते. इथं रोज अंडी भेटतात. अशा आपल्या 6 कोंबड्या आहेत. आणि आपल्याला नवीन शेड तयार करायचे. तो पण तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवणार आहे. एकदम कमी खर्चात हे बांबूपासून कसा शेड तयार करायचा, अगदी कमी खर्चात. ज्यांना नवीन कुक्कुटपालन करायचे त्यांना आपण हे अगदी जुगाडू पद्धतीने शेड हा मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपली आंब्याची बाग, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की आपली जुनी बाग केवढी होती. आता ती बघा कशी झाली. हे आपलं घराजवळील कोंबडी पालन आहे. आणि हे डब्बं आपण त्यांच्यासाठीच केलेत. कुठली अंडी घालायला, कुठली कोंबडी जर नवीन खूड झाली तर तिला यांच्यात बसवण्यासाठी. ही कोंबडी बघा कुठंतरी अंडी घालायला जागा शोधते. आणि हा कोंबडा आता ह्या कोंबडीला क्रॉस होणार. ही अशी आहे गावरान कोंबडीची ओळख. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.